आहे, पण हेतू योग्य आहे. साठी या बोलूया आपण. तर आधुनिक पिरामिड फायनान्सच्या शाखेत 17 मध्ये झालं. आता एवढ्या आता नाही ना. आता तुझ्या निदर्शनाला काही आलंय का इकडं आजूबाजूला काही घडतंय असं? आता तुला सांगितलं या महिलांना काहीतरी रात्री 10च्या नंतर जे घडतं ते बसच्या मध्ये हे सांगते एजंट लोक मोठ्याने बोल ना जरा मोठ्याने. गाड्या नसतात मध्ये बसमध्ये कॅमेरे तिथे जाऊन ऐकायला जातात. मग ते काय करतात मला ऐकायला नाही आलं. तुम्ही लगेच जा पाहिजे ऐकून आपण नाही आता रात्री 9च्या नंतर पोलिसांना सांगू तिकडून घ्या दोन्ही गाड्याच्या नंबर सांगितलं येत नाही वाटलं ना तर त्याचा प्रवासी कोण प्रायव्हेटचे कोण माहिती नंबर दिला नंबर काही असं असलं का लगेच कॉल करायचा. रात्री किती वाजो आता महिला आघाडी नाही माझा यांचा आहे. त्यांची काय झालं 75 एक बाईट आणि ते जे कंडक्टर आहे त्यांना तुम्ही नोटीस द्यावी, त्या नोटीस दिल्याची एक प्रकरण द्यावी. गाडी कशा उघडी छोटे मोठे प्रॉब्लेम म्हणजे ती एकाच गाडीने अजून 10 गाड्या असती ती एकाच गाडीने अजून 10 असू शकतात. या गाडीला जात आहे पुढे कचरा येणारे महिला घाण शिव्या देतात, कर्मचाऱ्यांना तुमच्याच कर्मचाऱ्यांना त्रास देतात, त्या महिला त्यांची पण दखल घ्या. त्यांच्या आडी अडचणी पाहिजे त्यांचं विस्तार अडचणी पद्धत काय माहिती का, तुमच्या अडचणी समजून घेणे नंतर आम्ही तुम्हाला म्हणजे कामाची शिस्त लावणे. बरं का आता तुमच्या अडचणी काय, मला ज्या अडचणी लक्षात आल्या का बाई इथं बेवारस कुत्रे जसे आम्ही काढू शकतो तर बेवारस माणसं काढू शकत नाही. ऐकून घ्या ना, त्यांचे प्रॉब्लेम लक्षात घ्या पहिले, काढू शकत नाही. हा दुसरी गोष्ट, आम्ही कोणाला जर काही बोलायला लागलो तर दुसरे त्यांचे नातेवाईक भांडायला येतात. तर तुम्ही काय माझं काय म्हणणं आहे साहेब, आम्ही असे लोक आहोत का आम्ही चुकीचं काम तुम्हाला सांगणार नाही. ऐकून घ्या ना, जे काम सांगू लागलं तुम्हाला, तुम्ही पण आमचे भाऊबंदाचे नातेवाईक हे पाहून काम करत असता म्हणजे ऐकून ते आमच्या कॉलनीतले आता पाठीमागं उभं असते हे तिकडचे सगळे आता हे ढवळे साहेब. माझं काय म्हणणं आहे का तुमच्या अडचणी तुमचे प्रॉब्लेम जे बरं का, तर तुम्ही रितसर पालकमंत्री खासदार आमदार यांना द्या आणि या ताईंना पण एक प्रत द्या बरं का, जेणेकरून आम्ही तुम्हाला विचारायच्या सफाई पाहिजे ना बाई, सफाई पाहिजे हा या इकडे कशी सफाई पाहिजे ना आपली काय का काय घाण या बाजल्या घासून घुसून अजून कसं पाहिजे. कसं आहे कोणता गंदा आहे भाई, कोणता बास आ रहा है, कोणता गंदा है, कोणता बास आ रहा है, बास आ रहा है. संडास के 5 रुपए लेके कि नहीं लेंगे, पैसे लेते बोले आप. नहीं नहीं वो गंदा की बात बोला है, गंदा की बात बोला है तो फिर बोलने का कौन सा गंदा कौन सा स्वच्छता भी रखो यहाँ पे, पूरा ग्राउंड साफ करिए. कशासाठी पैसे रखा यहाँ पे, संडास के 5 रुपए पैसे नहीं लगते तो क्यों नहीं पैसे घेतात कितना गंदा है, ये गंदा है, काहीच नाही, काहीच नाही.
स्वच्छता ठेवा ना. गंदा किती का घ्या बाय ₹10,000 घेता स्वच्छता करायचं काम सफाई कोणता गंदा आहे गंदा साहेब झालं भुमरे साहेब झालं बापू झालं सगळे मदत. हा सगळेच मदत. चालेल सर तुमचा वेळ घ्या. नाही काय अडचण तुमचं नाव सर? संतोष नजर मी स्टँड इंचार्ज अच्छा. संतोष नजर नजर. कोणत्या अधिकाऱ्याला भेटल्या कुठं कुठं व्हिजिट केली बस स्थानक परिसरात? आम्ही आता आगार प्रमुखाला भेटलो. आम्ही बसेस पाहिल्या डेपोमध्ये किती बसेस उघड्या आहेत, किती बसेस अशा बेवारस आहेत तिथे. त्या बसेसवर कोणाचंही लक्ष नाही आहे. अशा बसेसची पाहणी केली. आम्ही स्वच्छतागृहाची पाहणी केली. तिथं आम्हाला म्हणालं की तिथे प्रवाशांकडून पैसे घेतले जातात तरीही ते स्वच्छतागृह अस्वच्छ होते. तिथे लक्ष पाहिलं व्यवस्थित वाटलं आम्हाला. तिथे पण काही ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही आगार प्रमुखाला ते रिक्वेस्ट केली की तुम्ही तिथे सुधारणा करा म्हणून. आणि विशाखा समिती आहे का पाहिली. इथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि ह्या सगळ्या अडचणी ती मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि नक्कीच त्या येणाऱ्या काळात सोडवल्या जातील. स्वारगेट भागामध्ये जी घटना घडलेली आहे, एका अज्ञात तरुणीला सकाळी 5 वाजता एका अज्ञात इसमाने गाडीमध्ये बोलून बलात्कार केलेला आहे तिच्यावरती आणि तिने तिची दैन्य करून कहाणी या ठिकाणी मांडलेली आहे. अशा अनेक घटना विविध आगारात होत असतील, परंतु त्याला वाचा फोडली गेली नाही. आणि मला असं वाटतं या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर प्रत्येक आगाराची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश दिलेले की प्रत्येक आगारात जाऊन पाहणी करा. महिलांची सुरक्षा आहेत का, सुरक्षा रक्षक आहे का, स्वच्छतागृह व्यवस्थित आहे का, हिरकणी कक्ष व्यवस्थित आहे का, जेणेकरून महिलांना इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही अशी हे आहे की महिला सगळीकडे सुरक्षित राहिल्या पाहिजे. आणि या अनुषंगाने आम्ही आज शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा संघटक जिल्हा प्रमुख शिल्पाताई वाडकर आहेत, महानगर प्रमुख गुलेताई आहे, शहर प्रमुख संगीता बोरसे आहे, सगळ्या यादगिरीताई वगैरे रेणुका गायकवाड आहेत, सगळ्या महिला शिवसेना महिला आघाडीच्या महिला या ठिकाणी आज आगाराची पाहणी करण्यासाठी आलेल्या आहे. जेणेकरून